नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 8वीची 6वी कविता बघणार आहोत. आभाळाची अमी लेकरे. अमी म्हणजे आम्ही, आभाळ म्हणजे आकाश. आपण सर्वजण आभाळाची लेकरं आहोत, म्हणजेच निसर्गाची मुलं आहोत. जे निसर्ग आपल्याला जीवनदान देते. सूर्य आहे, पाऊस आहे, चांदणं आहे, नंतर चांदोबा आहे, सगळे आपले जीवन देणारे व्यक्ती आहेत. आभाळाची अमी लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही, आम्हा धर्म वेगळा नाही. आम्ही आभाळाची लेकरं आहोत. आम्ही काळी माती आमची आई आहे, म्हणजेच धरती माता. आपण धरतीवरच जगतो, धरतीतून बाहेर येतो आणि धरतीवरच मरण असतं आपलं. त्याच्यामुळे धरती माता आहे, काळी माती आई, हीच आपलं जीवन आहे. कारण हितूनच आपण ह्याच्यावरच जगत असतो, ह्याच्यावर वावरत असतो आणि ह्याच्यातूनच आपल्याला अन्नधान्य मिळत असतं. म्हणून ही काळी माती आपली आई असते म्हटलं जातं आहे. आणि आम्ही वावरताना कुठलाही धर्म, कुठलाही जातपात मानत नाही, कारण आम्ही सर्व एकत्र आहे, एक समान आहोत. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची श्रमगंगा म्हणजे आम्ही मेहनत करणारे आहोत. श्रमगंगेच्या तीरावरती म्हणजे मेहनत करणारे आहोत. कष्टकऱ्यांची आमची वस्ती, म्हणजे जसं गरिबांची वस्ती असते, श्रीमंताची वस्ती, तशी आमची कष्टकऱ्यांची वस्ती. म्हणजे आम्ही सतत कार्यशील असतो. नाव वेगळे नाही, आम्हा गाव वेगळे नाही. आम्हाला कोणतंही नातं नाही, आम्हाला कोणतंही गाव नाही आहे. कारण आम्ही फक्त कोण आहोत? आम्ही श्रमव्यक्ती आहोत, कष्टकरी लोक आहेत. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी कामा. आम्हाला फक्त माहिती आहे की आम्हाला कामच करायचे आहे. आम्ही सगळे एक आहोत, आम्हाला मेहनत करायची आहे. घाम गाळणे याचा अर्थ मेहनत करणे. जेव्हा खूप काम करतो तेव्हा आपल्याला घाम येतो. खूप घाम गाळणे याचा अर्थ आहे की आपण खूप मेहनत करतो. मार्ग वेगळा नाही, आम्हा स्वर्ग वेगळा नाही. ही धरती माता जी आहे, जिथे आम्ही वावरतो, हाच आमचा स्वर्ग आहे. कारण या धरतीवरच आम्ही वावरतो, आम्ही मेहनत करतो, आम्ही सगळ्या वातावरणात वावरतो. आणि या वावरताना आम्ही कुठलाही धर्म, जात पात आम्ही वापरत नाही, कारण आम्ही सगळे एक आहोत. माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमचे भाग्य विधाते. आमचं भविष्य आम्हीच लिहिणार आहोत. कारण आम्ही काय करतो, किती काम करतो, त्याच्यावरच आमचं भविष्य अवलंबून असतो. आम्हाला कोणतंही भविष्य कोणी सांगू नये. आम्ही स्वतःचे भाग्य आम्हीच लिहितो. आणि आम्ही कोण आहे? माणुसकीचं नातं आमच्यामध्ये. आम्ही एकमेकांना मदत करतो, तेव्हा तो गरीब आहे, तो मुस्लिम आहे, किंवा तो ख्रिश्चन आहे, किंवा तो झोपडपट्टीत राहतो, तो बंगल्यात, असं कोणतंही मत आम्ही मांडत नाही. आम्ही फक्त बघतो माणुसकीच्या नात्याने आम्ही सगळ्यांना मदत करतो. तिथे काम करणारा किंवा पडणारा, अरे हा तर झोपडपट्टीतला, याला कसं उचलायचं, अरे हा भिकारी दिसतो, याला कशी मदत असा विचार आम्ही फक्त माणुसकीच्या नात्याने मदत करतो आणि माणुसकीच्या नात्याने सगळ्यांशी वावरतो. पंथ वेगळा नाही, आम्हा संत वेगळा नाही. पंथ आम्हाला कोणता रस्ता, आम्हाला कोणती देव वगैरे नाही. हे सगळे लोक आमचेच आहेत. आमच्यासाठी कोणता संत, पंथ वगैरे कोणी नाही. आम्ही सर्व एकच आहोत. कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढून नेऊ. जगन्नाथ रथ कुठे माहिती आहे तुम्हाला? आसाममध्ये. तर तिथे काय आहे की आमच्यात एवढी ताकद आहे. तर ही ताकद कुठे मिळते? आम्ही परिश्रम करून. जर आम्ही नुसतं बसून राहिलो तर अंगात ताकदच नाही येणार. पण आम्ही सतत कार्यशील असतो, म्हणून आमच्यात ताकद आलेली आहे. आणि ही ताकद जगन्नाथ रथ ओढूनसुद्धा आम्ही नेऊ शकतो. जगन्नाथ रथ खूप मोठा असतो. मग हा पुरीला जगन्नाथ रथ असतो. मग हा एवढा मोठा रथही ओढून नेऊ शकतो. एवढी आमची ताकद आहे. कशी? तर आम्ही एकत्र आहोत. माणुसकी आहे आमच्यात. म्हणजे एकाचीच ताकद नाही, इथे सर्वजण एकत्र येणार.
तेव्हा आमची ताकद वाढते आणि अशावेळी आम्ही कोणतंही वजन उचलू शकतो, पेलू शकतो. आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळं नाही. आम्हाला आस कोणती इच्छा नाही की आम्ही काम करतो तर आम्हाला कोण मदत करेल की आम्हाला कोण पैसे देईल, अशा आशेने काम करत नाही. तर आणि आम्हाला कोणती इच्छा पण नाही की आम्हाला नाही बाबा तो हा दे. ध्यास नाही म्हणजे आस म्हणजे इच्छा आणि ध्यास म्हणजे अरे म्हणजे मनामध्ये असं अपेक्षा की हा एवढं केलं तर आपल्याला कोण मदत करेल का, नाही. तर तसा आपण विचार करायचा नाही. या सर्व कवितेचा अर्थ एकच आहे की आपण कोणतंही काम केलं करताना धर्म जात आपण बाळगायचा नाही. आणि दुसरी गोष्ट, आपण जे काम करू त्या कामाबद्दल कोणते फळ मिळणार आहे का, तर मी हे काम करतो अशी अपेक्षा ठेवायची नाही. आपण मेहनत करत राहायची आहे, फळ कधी ना कधी मिळणार, पण उद्याच मिळणार का आहे का आजच मिळणार अशी अपेक्षा करायची नाही. फक्त कार्यरत राहायचं. जसं आपल्या ध्वजामध्ये झेंड्यामध्ये चक्र असतं, ते काय सांगतं, सतत कार्यशील राहा. म्हणजेच आपण काम करत राहायचं पण कोणती अपेक्षा न धरता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काय प्रश्न असेल तर कमेंट्स करा. थँक्यू.